20 ऑगस्ट 2024 पासून फक्त महिला उमेदवारांचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. 2817 21 ऑगस्टला 2800 पुरुष उमेदवारांचा ग्राउंड आणि 22 ऑगस्टला 2800 पुरुष उमेदवारांचा ग्राउंड, 23 ऑगस्टला 2800 पुरुष उमेदवारांचा. नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. होमगार्ड भरती 2024 तर्फा होमगार्ड भरतीचे ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर जे विद्यार्थी मित्रांनो हे होमगार्ड भरतीच्या ग्राउंडचं या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. ग्राउंडचा टाइम टेबल या ठिकाणी आलेला आहे. तर कोणत्या तारखेपासून तुमचं ग्राउंड चालू होणार आहे याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ते संपूर्ण वेळापत्रक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कोणत्या तारखेपासून तुमचं होमगार्ड भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. एका दिवशी त्यांनी किती मुलं बोलावले आहे तर याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि तुम्ही कोणकोणत्या चुका केल्या तर तुम्ही या ठिकाणी भरतीतून बाहेर होणार आहे याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी जे बोलणार आहे. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, अटी आणि शर्ती खूप आहे होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे. तर ह्या तुम्हाला सगळ्यांना समजल्या पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्याच विद्यार्थी मित्रांनो हा कामात येणार आहे, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडची तयारी तुम्ही आतापासून जबरदस्त चालू द्या, कारण की ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो जवळ आलेले आहे. 1600 मीटर तुम्ही आतापासून चांगलं बनवून ठेवा. त्याचबरोबर गोळाफेक तुम्ही आतापासून चांगलं बनवून ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये जरी सिलेक्शन झालं तरी सुद्धा चांगलं आहे, कारण की काही ना काही त्या ठिकाणी पगार भेटते आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास आरक्षण जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड मधून भेटते, ठीक आहे. तर चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड हे होमगार्ड फोर्स सुद्धा चांगली आहे, ठीक आहे. कारण की यामध्ये पहा आपल्याला 2 पैसे सुद्धा आपण कमवतो, त्याचबरोबर आपण पोलीस भरतीची सुद्धा या ठिकाणी जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की आरक्षण राहते होमगार्ड मधून, ठीक आहे. तर पहा आता विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये काही अटी आणि शर्ती त्यांनी ठेवलेल्या आहे. आता समजा एक जिल्हा आहे, समजा एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट घेऊन गेले तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो बाहेर केल्या जाणार आहे भरतीतून, ठीक आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये जागा होत्या त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायला पाहिजे होता, ठीक आहे. ज्या जिल्ह्यातल्या त्याच जिल्ह्यामधले ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांचा ग्राउंड घेणार आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला घुसायचं नाही आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी एक अट ठेवली की बा तुम्ही जर भरतीला येताना डॉक्युमेंट आणले नाही तर तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी दाखवून देतो मी. तर तुम्हाला भरतीला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते न्यावे लागणार आहे तर याबद्दल आपण बोलणार आहे. तर पहा, तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड किंवा मतदान पत्र या 2 पैकी एक लागणार आहे. आधार कार्ड असेल तर आधार कार्ड न्या, शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला न्यावा लागणार आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे ओरिजिनल. 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे ओरिजिनल. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठ झालं असेल तर मुक्त विद्यापीठचं न्या. त्याचबरोबर प्रवेश परीक्षा प्राप्त गुण जर असेल तर ते सुद्धा तुम्ही मार्कशीट वगैरे नेऊ शकता. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरच्या, ठीक आहे. ते जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी पदवीधर, उच्च पदवीधर, पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र सोबत न्यायचं आहे. नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नेऊ शकता. नोकरी जर नाही केली तर काही नेले नाही तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मागील 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला न्यावं लागणार आहे. ते एवढे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल न्यायचे आहे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स सोबत नाही, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमच्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ITI ट्रेड उत्तीर्ण असाल तर हे तुम्ही न्या, कारण की यामध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. तमिळनाडू जिल्हास्तरीय प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर ते सुद्धा तुम्ही न्या. त्याचबरोबर NCC सदस्य असेल, B सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर C सर्टिफिकेट झालं ते सुद्धा तुम्ही न्या. त्याचबरोबर नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर ते सुद्धा तुम्ही न्या. हे सर्टिफिकेट असेल तर जड वाहन चालक प्रमाणपत्र असेल ते सुद्धा न्या. माजी सैनिक असाल तर ते
सुद्धा नाही, हे जर तुम्ही नेले तर तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती त्या कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या तर मी तुम्हाला सांगतो, अमरावती जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे। अमरावती जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे 20 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी सुरू होत आहे आणि 20 ऑगस्टला सर्व महिला उमेदवारांचं या ठिकाणी ग्राउंड आहे अमरावती जिल्ह्यात। ठीक आहे, तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की तुम्ही या ठिकाणी कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्यातलं ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे शेवटमध्ये। ठीक आहे, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहून आले हे नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा। ठीक आहे, तर 20 तारखेला 20 ऑगस्टला अमरावती जिल्ह्यातील सर्व महिला उमेदवारांचा ग्राउंड आहे, 2817 महिला उमेदवारांचा ग्राउंड आहे। त्यानंतर 21 ऑगस्ट 2024 ला टोटल पुरुष उमेदवारांचा ग्राउंड या ठिकाणी 2800 पुरुष उमेदवारांचा ग्राउंड आहे। त्यानंतर 22 ऑगस्ट 2024 ला या ठिकाणी टोटल 2800 मुलांचा ग्राउंड या ठिकाणी आहे। त्याचबरोबर 23 ऑगस्ट 2024 ला 2800 टोटल मुलांचा या ठिकाणी ग्राउंड आहे। त्याचबरोबर 24 ऑगस्टला सुद्धा 2627 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड आहे। तर एवढे विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे तर हे होणार आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार। ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर या जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी जाऊ शकता। अमरावती जिल्ह्याचा जे ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहे, ठीक आहे, तर या तारखेवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, तर तुम्हाला मेसेज वगैरे सुद्धा येणार आणि तुम्ही तो फॉर्म भरलाय तर तो त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट वगैरे काढून घ्या आणि त्याला फोटो वगैरे चिपका आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नाही, त्याचबरोबर प्रत्येक झेरॉक्स सुद्धा वेगळा बंच तुम्ही या ठिकाणी बनवा आणि भरतीवर जा। आणि भरतीचा जो टाइम आहे सकाळी 5 वाजतापासून जे सकाळी 5 ते 10:30च्या या कालावधीमध्येच मैदानीत प्रवेश दिला जाणार आहे। तर तुम्ही सकाळी 5 ते 10:30च्या दरम्यान या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे। तर तुमचं जे ग्राउंड आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे होमगार्ड भरतीचं। तर याचा तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा। तर बाहेरच्या जिल्ह्यातले विद्यार्थी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पण मुलांनी फॉर्म भरला असेल, तुम्ही नांदेड असाल, यवतमाळ असाल, अकोला असाल, कोणत्या जिल्ह्यातले जर तुम्ही असाल महाराष्ट्रातील आणि तुम्ही अमरावतीमध्ये फॉर्म जर भरला असेल तर तुम्ही तिथं भरतीवर गेल्यावर तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे, कारण की त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं की आपल्या जिल्ह्यातले मुलं आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आणि तुम्हाला भरतीला जे पण विद्यार्थी अमरावतीमधले जाणार आहे तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे, कारण की त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे किंवा मग अडथळा या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर ओरिजिनल डॉक्युमेंट न्या आणि प्रत्येकाचे झेरॉक्स तुम्ही या ठिकाणी न्या। तुमची त्या ठिकाणी ग्राउंडवर तुम्हाला बोलावलं जाणार आहे आणि तुमची त्या ठिकाणी प्रोसेस होणार आहे। सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ग्राउंडवर। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी जे इव्हेंट होणार आहे 1600 मीटर झालं, गोळा फिक्स झालं। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये त्याचबरोबर गोळा फेक आहे। तर हे दोन इव्हेंट तुमचे या ठिकाणी घेणार आहे, दोनच इव्हेंट आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट एकच असणार आहे की भरपूर मुलांना वाटत असेल की बा आता अमरावती जिल्ह्यात आला तर आपल्या जिल्ह्याचा कधी होणार आहे। तर पहा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुमच्या सुद्धा जिल्ह्याचा ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच येणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातलं होमगार्ड भरतीचं ग्राउंड आलं, कोणतं असं नांदेड जिल्हा असो, त्याचबरोबर संभाजीनगर असो, त्याचबरोबर बुलढाणा असो, अकोला असो, चंद्रपूर असो, त्याचबरोबर गडचिरोली असो, त्याचबरोबर ठाणे असो किंवा बुलढाणा असो किंवा मग नाशिक असो, महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। कोणत्याही जिल्ह्याची ग्राउंडची तारीख आली तर मी नक्कीच त्यावर व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांनो आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यातला ग्राउंड आहे एका महिन्याच्या अंदर या ठिकाणी चालू होणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्या दाढीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।